राज्यात आरटीई अंतर्गत खोट्या कागदपत्रांच्या आधारे शाळेमध्ये प्रवेश मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 19 पालकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे। राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। अनेक पालक आरटीई अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करत आहेत। या दरम्यानच नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरटीई अन्वये आपल्या मुलासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे शाळेमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या एका पालकाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 19 पालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। तर या सर्व पालकांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या एजंटचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे। त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढू शकते असे देखील पोलीस उपायुक्त म्हणाले। शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे। यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही, तरी यात बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या दलालाचा शोध सुरू आहे। नाही, याच्यामध्ये आमच्याकडे 2 पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी बर्डी पोलीस स्टेशन, सदर पोलीस स्टेशन, याच्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये एकूण 19 लोकांना आरोपी केलेले आहेत। ते सर्व त्या पाल्यांचे पालक आहेत ज्यांनी ॲडमिशन घेताना खोटी कागदपत्र दिले। ते आरटीई अंतर्गत जे गरजेचे कागदपत्र त्यांनी सर्व बनावट कागदपत्र दिलेत। त्याच्या अनुषंगाने आपण सदर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये एक पालकाला अटक पण केलेली आहे। त्याच्यामध्ये जो मुख्य एजंट आहे ज्याच्या मार्फतीने हे सर्व कागदपत्र बनावट करणे, ॲडमिशन घेणे, त्याचा आपण शोध घेत आहोत। आणि आणखीन सुद्धा याच्यामध्ये ऑफेन्स वाढू शकतात, गुन्हेगार वाढू शकतात। नाही, SIT म्हणून असा आतापर्यंत आदेश झालेला नाही आहे। फक्त आपण जे पोलीस स्टेशन लेवलला आहे त्याच्यामध्ये 2 पथकं आपले आहेत, जे सदर पोलीस स्टेशनचं एक पथक आहे आणि बर्डी पोलीस स्टेशनचं एक पथक आहे। त्याच्या अनुषंगाने जे काही कागदपत्र बनावट दिलेले आहेत ते कागदपत्र आम्ही जप्त करू। जे एज्युकेशन डिपार्टमेंटकडून हे ॲडमिशनची प्रोसेस केली जाते त्यांच्या चौकशी अंतर्गतच हा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुढील तपास आमचे पोलीस अधिकारी करत आहेत। नाही, आज जो अटक जे झालेला आहे त्याच्यामध्ये ते एका पाल्याचे पालक आहेत ज्यांनी डॉक्युमेंट बनवताना त्यांच्या मुलाबरोबर मुलीचे सुद्धा डॉक्युमेंट सबमिशन करताना खोटे डॉक्युमेंट सबमिट केलं आढळून आलेले आहेत। जो काही एजंट आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत, ज्याच्या मार्फतीने हे सर्व ॲडमिशन झालेले आहे। कशामध्ये दस्तावेज यामध्ये खोटे दाखल केले गेले असं निष्पन्न? याच्यामध्ये रहिवाशाचे दाखले असतील, त्याच्यामध्ये आधार कार्ड असतील, जातीचे दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील। जे आरटीई अंतर्गत जे शासनाच्या GR नुसार जे आवश्यक जी कागदपत्राची पूर्तता करणं आहे ती सर्व कागदपत्राची पूर्णता हे खोटी डॉक्युमेंट बनवून केलेले आहे। हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर हे गुन्हे दाखल झालेले आहेत। ह्यापूर्वीच ॲडमिशन झालेले आहेत आणि त्यासंबंधी त्यांचे ॲडमिशन रद्द करण्यासंबंधित हे शिक्षण विभागाकडून कारवाई केली जात आहे। किती पाल्यांवर गुन्हा दाखल झाले आणि अटक होणार? आतापर्यंत आपल्याकडे 19 पालकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत। त्याच्यामध्ये एका पालकाला अटक झालेली आहे आणि बाकी पालकांचा शोध सुरू आहे। अडचण ही आहे की त्या ठिकाणी दिलेले डॉक्युमेंटमध्ये रहिवाशाचे पत्ते किंवा इतर ॲड्रेस हे चुकीचे दिलेले आहेत। कोणत्या शाळेमधला हा प्रकार आहे असं अद्याप? प्राथमिक याच्यामध्ये 3 स्कूल आहेत, ज्याच्यामध्ये बेसाचं स्कूल आहे, गोंडवाना आहे आणि त्यानंतर भवन्स पब्लिक स्कूल जो सिव्हिल लाईनमध्ये आहे त्या ठिकाणी 17 स्टुडंटच्या पालकांवरती गुन्हे दाखल झाले।